तुम्हाला माहित आहे का जेजुरीच्या खंडेरायाची सासरवाडी कुठे आहे? तर नमस्कार, मी सुमित आणि दुर्गा मंदिर दर्शन या प्रवाहामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हे गाव श्री खंडोबाची सासरवाडी तर म्हाळसाबाईचे माहेर घर आहे. आज आपण अशा ठिकाणी आलोय जिथे विष्णूने मोहिनी अवतार घेतला होता आणि म्हाळसाबाईचं हे माहेर घर आहे, म्हणजेच नेवासा येथे आपण आज आलेलो आहे. पौराणिक कथेनुसार म्हाळसादेवी ह्या भगवान विष्णूच्या मोहिनी रूपाचा अवतार मानली जाते. नेवासा येथील तीनशेटवाणी यांच्या घरी म्हाळसादेवी यांचा जन्म झाला. नंतर खंडेरायाने म्हाळसादेवीशी विवाह करून नेवासे पावन केले. पण विवाहासाठी म्हाळसादेवीच्या वडिलांनी खंडेरायाला एक अट घातली होती व ती अट का घातली होती तुम्हाला माहीत आहे का? तर हे जाणून घेऊया येथील पुजाऱ्याकडून. त्या माणसामाता इकडे राहू भगवान त्या बांधले जेव्हा माणसामाता इकडे माणसं मोठ्या झाल्या त्यावेळेस तिने बसायचं रूप घेऊन तिचा खंडेराव भगवान बसा येऊन आले आणि 3 शेटवानी त्यांची वडील त्यांना सांगितलं मला घेऊन द्या. मग आता त्यांनी ते 3 शेटवानी त्यावेळेस ती वाणी लोक तुम्ही म्हणत होती आपल्या ही पोहून त्याचा ती पोहून ती म्हणले मी मुलगी देणार नाही. मग त्यासाठी आपल्या जगात महाराष्ट्रात कुठेच मंदिर नाही नारद मुनीचं, ते इथं मंदिर आहे. मग ते नारद मुनी इथं आले आणि त्यांची यांच्या वडिलांना सांगितलं तुम्ही मुलगी देऊन टाका. म्हणजे मी देतो पण एका अटीवर देतो, तिथं 2 दिवस मोहराचा आणि मोत्याचा पाऊस पाडायचा. मग त्यांनी 2 दिवस मोहराचा आणि मोत्याचा पाऊस पाडला. असं म्हणतात की पाऊस पडून गेल्यावर आजही येथील छोटे छोटे दगड हिरे मोत्यासारखे चमकतात. नंतर जेव्हा खंडेराय बानुबाईशी विवाह करतात व म्हाळसाबाईला ते समजल्यावर म्हाळसाबाई आपल्या माहेराला निघून जाते. नंतर त्यांना घेण्यासाठी खंडेराय आणि बानुबाई नेवाशामध्ये येतात. तेव्हा तीनशेटवाणी यांनी खंडेराय, म्हाळसाबाई आणि बानुबाई यांची मूर्ती स्थापन केली.